सो आता आपण टॉपिक पाहतोय, त्याचं नाव आहे व्होल्टेज रेग्युलेशन. खूप सिंपल आहे आणि काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे बिफोर व्होल्टेज रेग्युलेशन. आता बघा, व्होल्टेज रेग्युलेशन ॲक्च्युली काय आहे, डिझायर्ड काय असतं. या ठिकाणी बघा, व्होल्टेज रेग्युलेशन असते चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू रेटेड व्होल्टेज. आपण म्हणतो इथे चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू काय असते, रेटेड व्होल्टेज. जर मी इथे बघत असेल व्होल्टेज रेग्युलेशन मला पाहिजे किती असते, जसं आपण इफिशियन्सी बद्दल बघतो, नेहमी इफिशियन्सी आपल्याला पाहिजे असते 100%. कुठलाही ट्रान्सफॉर्मर घ्या, कुठलाही ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक डिव्हाइस आहे, स्टॅटिक डिव्हाइस मध्ये नेहमी जी इफिशियन्सी तुम्हाला मिळेल हे मिळेल अबाउट 90%. जर 90% च्या बिलो मिळत असेल तर समजून जायचं कॅल्क्युलेशन मिस्टेक झालेली आहे तुमची. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये नेहमी इफिशियन्सी अबाउट 90%च मिळणार, त्याच्या बिलो कधीच नाही मिळणार. मग आता व्होल्टेज रेग्युलेशन काय पाहिजे, चेंज इन व्होल्टेज काय पाहिजे, हे असायला पाहिजे 0. आयडियली व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे ते काय असायला पाहिजे, तुमचं असायला पाहिजे 0 असायला पाहिजे. म्हणजे काय, आता मला एक सांगा, माझ्या घरी जे आहे मी म्हटलं आपल्याकडे नंबर ऑफ अप्लायन्सेस आहे. ओके, आपल्याला सगळे अप्लायन्सेस जे आहे हे याच्यासाठी एक रेटेड व्होल्टेज दिलाय, ते दिलाय 230 व्होल्ट सिंगल फेज सप्लाय दिलाय. जर मी सगळे वोल्ट इथे काय केलंय, त्यांना पॅरलल कनेक्ट केलाय आणि मी काय करतो, सगळेचे सगळे लोड जे आहे, सगळे अप्लायन्सेस काय करतो, ऑन करतो. जर ऑन करतो आहे तरीही या सगळ्या अप्लायन्सेसच्या अक्रॉस जे व्होल्टेज असायला पाहिजे हे असायला पाहिजे 230 व्होल्ट. ठीक आहे, तरीही काय असायला पाहिजे, व्होल्टेज काय असायला पाहिजे, 230 व्होल्टच असायला पाहिजे. व्होल्टेज कधी चेंज व्हायला नको. पण आता जेव्हा आपण पाहतोय ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये, ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये काय होते, जसा जसा लोड वाढत जाते या ठिकाणी जो व्होल्टेज असतो, हा काय होत जातो, हा होत जातो कमी. जो व्होल्टेज असतो हा होत जातो कमी. आता हा कुठला व्होल्टेज आहे, काय आहे, IEEE स्टँडर्ड काय म्हणते या ठिकाणी बघा. जर मी इथे म्हणतोय हा एक ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे आणि IEEE काय म्हटलंय याला आपण बघू प्रॉपरली. ठीक आहे, यालाच आपण म्हटलं IEEE. याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर साठी स्पेसिफिक सांगतोय, ट्रान्सफॉर्मर साठी व्होल्टेज रेग्युलेशन काय असते, व्होल्टेज रेग्युलेशन असतं V नो लोड माइनस V फुल लोड डिवाइडेड बाय V रेटेड. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो की हे जे आहे हे पण करेक्ट नाहीये, हे पण करेक्ट नाहीये. जे ऍक्च्युअल व्होल्टेज रेग्युलेशन असते, जरुरी नाहीये की तुम्ही फुल लोडवरच व्होल्टेज रेग्युलेशन घ्यायला पाहिजे. जरुरी नाहीये की नेहमी तुम्ही व्होल्टेज रेग्युलेशन फुल लोडवर घ्यायला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये असं म्हणू शकता, व्होल्टेज ॲट नो लोड मायनस व्होल्टेज ॲट लोड डिवाइडेड बाय V रेटेड. हे आहे तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन. ऍक्च्युअल व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये नो लोड मायनस लोड डिवाइडेड बाय काय, रेटेड. आता एक आपल्याला बघायचं, मी म्हटलं की IEEE काय म्हणते. IEEE मध्ये जर तुम्हाला व्होल्टेज रेग्युलेशन जर बघायचं आहे तर तुम्ही जे आहे कंझ्युमर साइडने नेहमी बघितलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सोर्स साइडने नाही बघितलं पाहिजे. जो कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरला व्होल्टेज मध्ये जे आहे फ्लक्च्युएशन्स मिळायला नको. जर व्होल्टेज मध्ये जर फ्लक्च्युएशन्स मिळत असेल म्हणजे काय, जसं लोड वाढत गेला व्होल्टेज जर चेंज होत असेल तर इम्पॅक्ट पहा कशावर. सगळ्यात जास्त व्होल्टेज चेंजचा जो इम्पॅक्ट होत असतो तो होत असतो तुमच्या इंडक्शन मोटरवर. इंडक्शन मोटरवर काय होतो, या ठिकाणी त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो. या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे की इंडक्शन मोटर बर्न होऊन जाणार जर तुमचा व्होल्टेज फ्लक्च्युएशन खूप जास्त होत असेल और रिड्यूस व्होल्टेज जर मिळत असेल. ज्या लोकांकडे शेती वगैरे असेल त्यांना माहिती असेल की कधी कधी असं होतंय की जर तुमचं जे आहे, तुम्ही जर लास्टला आहे, सगळ्यात शेवटीला जर तुमचं हे जे आहे शेत आहे आणि तिथे जर एक पंप यूज केला तुम्ही, तर कधी कधी असं होतं की पंप जो आहे तो स्टार्ट होत नाही और स्टार्ट झाल्यावरही तो आहे तेवढ्या फोर्सने जे आहे वॉटर जे आहे आपल्याला देत नाही. तर ती सिच्युएशन कशामुळे होत असते, ती सिच्युएशन होत असते तुमच्या व्होल्टेज रेग्युलेशनमुळे. जे व्होल्टेज चेंज झालं
त्याच्यामुळे आणि व्होल्टेजच्या रिगार्डिंग जी पुढली टर्म डिपेंड करते, तर नेहमी लक्षात ठेवायचं व्होल्टेज आणि स्पीडचं रिलेशन आहे. ठीक आहे, याला तुम्ही व्हाईस वर्सा पण म्हणू शकता. याला तुम्ही व्हाईस वर्सा पण म्हणू शकता. जर तुम्ही स्पीड चेंज कराल तर व्होल्टेज चेंज होणार. कोणाच्या केसमध्ये? अल्टरनेटच्या केसमध्ये. पण जर मोटरचा व्होल्टेज चेंज कराल त्या ठिकाणी येणारा स्पीड काय होणार आहे? स्पीड होणार आहे तुमची कमी होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपल्या घरी जर फॅन वगैरे बसेल, तुम्ही बघा कधी व्होल्टेज लो होत असेल तर फॅनची स्पीडला रिड्यूस होऊन जाते. अशा वेळेस आपल्याला काय करायचं? व्होल्टेज काय करायचं? कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि हे जे व्होल्टेज रेग्युलेशन पाहतो आपण, व्होल्टेज रेग्युलेशन कोणत्या साईडने पाहतो? आपण पाहतो कन्झ्युमरच्या साईडने और लोड साईडने. कन्झ्युमरच्या साईडने और काय पाहतो? या ठिकाणी लोड साईडने पाहतो. आता बघा मी म्हटलं हा ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, हा आयडियल ट्रान्सफॉर्मर दाखवला आपण. याला जर बघत असेल इथे काय राहते? हा राहते V1, हा राहते E1, हा राहते E2, हा राहते V2. ठीक आहे, आता मी याला प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये कन्वर्ट करतो. प्रॅक्टिकल मध्ये जर कन्वर्ट करत असेल तर मी पहा माझ्याकडे एक ट्रान्सफॉर्मर आहे म्हणतो 10 kVA 1000 by 100 volt 50 hertz सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. नेहमी जे ट्रान्सफॉर्मरची रेटिंग दिली जाते ती दिली जाते अशी मेन्शन केलं जातं. सिंगल फेज आहे की 3 फेज आहे? सिंगल फेज आहे. इथे पहिले काय तुमची केव्हीए रेटिंग. आता एक एक आपण डिस्कस करू. केव्हीए रेटिंग बद्दल डिस्कस करू. केव्हीए रेटिंग काय होती? ही जी आहे ही हाच कोणता केव्हीए? हा आहे तुमचा रेटेड केव्हीए. हा कोणता केव्हीए आहे? हा आहे तुमचा रेटेड केव्हीए. रेटेड केव्हीए म्हणजे काय? अशा वेळेस व्होल्टेज काय होतं? रेटेड होतं. आणि अशा वेळेस करंट काय होता? रेटेड करंट होता, फुल लोड करंट. ठीक आहे, रेटेड व्होल्टेज आणि रेटेड करंटचा जो प्रोडक्ट आहे तो काय म्हणतो आपण? रेटेड केव्हीए. नाही, या ठिकाणी दिलाय, इथे काय दिलाय? हे दिलंय एचव्ही वाइंडिंग. ही कोणती दिली आहे? एलव्ही वाइंडिंग 1000 बाय 100 वोल्ट दिलं. मी असं म्हणतो की ही तुमची एचव्ही वाइंडिंग आहे, ही आहे तुमची एलव्ही वाइंडिंग आहे. ठीक आहे, इकडे किती? 1000 वोल्ट आणि इथे काय? 100 वोल्ट. आता मला एक सांगा, हे कोणते व्होल्टेजेस दिले आहे? हे दिले आहे तुम्हाला रेटेड व्होल्टेजेस. हे कोणते व्होल्टेजेस आहे? हे रेटेड व्होल्टेजेस आहे. 1000 वोल्ट आणि 100 वोल्ट रेटेड व्होल्टेज आपण पाहिलं नेहमी डिफाइन होते नो लोडवर. ठीक आहे, डिफाइन कशावर झालाय? नो लोडवर झालाय. ठीक आहे, रेटेड व्होल्टेज कशाचा? ट्रान्सफॉर्मरचा. ट्रान्सफॉर्मरचा जेव्हा नो लोड होता तेव्हाच आपण म्हणायचं V1 E1 आणि E2 काय म्हणायचं? V2 म्हणायचं. तेव्हाच म्हटलं. अदरवाइज आपण कधीच असं म्हणत नाही E2 आणि V2 सेम आहे और V1 आणि E1 हे सेम आहे. हे सेम फक्त असतात जेव्हा नो लोड आहे तेव्हा. आणि जे व्होल्टेज रेशो पण आहे ते पण आपण पाहिलं, हे नेहमी डिफाइन झाले आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी. हे डिफाइन झालेले आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर साठी. तर रेटेड व्होल्टेज कशावर घेतो आपण? नेहमी घेतो नो लोडवर. आता पहा, व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी लक्षात ठेवायचं. नेहमी करता डेफिनेशन लक्षात ठेवायचं. जेव्हा पाहता चेंज कशातून पाहता? तुम्ही पाहता हे नो लोड टू फुल लोड. ठीक आहे, नो लोड टू फुल लोड और नो लोड टू लोड. एका स्पेसिफिक लोड वर हे पाहू शकता. हे कोणतं व्होल्टेज रेग्युलेशन आहे? ऍट अ स्पेसिफिक लोड. हे कोणतं व्होल्टेज रेग्युलेशन आहे? हे आहे ऍट स्पेसिफिक लोड. काहीच नाही, स्पेसिफिक लोड असेल तर फक्त एक एक्स्ट्रा टर्म येऊन जाते, त्याचं नाव आहे एक्स. एक्स काय असते? आपला फ्रॅक्शन ऑफ लोड. एक्स काय असते? तुमचा फ्रॅक्शन ऑफ लोड. फक्त ते एक एक्स्ट्रा टर्म येऊन जाते. जनरली तुम्ही बघा, जर स्टेट गव्हर्नमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघत असेल तर इथे आपल्या कामाचं फक्त हेच स्टेट गव्हर्नमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. इथे जे आहे व्होल्टेज रेग्युलेशन कोणतं आहे? नो लोड मायनस फुल लोड डिवाइडेड बाय रेटेड. आता व्होल्टेज रेग्युलेशन साठी जर मी बघत असेल ते मॅग्निट्यूड मध्ये आहे सगळीचे सगळे व्होल्टेजेस. हे आहे व्होल्टेज रेग्युलेशन ऍट फुल लोड. हे आहे व्होल्टेज रेग्युलेशन ऍट फुल लोड. आता बघा हे चेंज कसा काय होऊ राहिला? व्होल्टेज मध्ये कसा काय फरक होऊ राहिला? नो लोड टू जर फुल लोड चाललो त्याच्यात नक्की व्होल्टेज कोणतं जास्त राहणार? हा डिफरन्स कसा काय आला हे बघू. आता हा तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरच्या केस मध्ये आपण याला म्हणला सध्याचा आयडियल आहे. जर मी प्रॅक्टिकल बघत असेल तर प्रॅक्टिकलच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथे काय ना रेजिस्टन्स येणार, इथे काय ना इंडक्टर येणार, इथे काय ना रेजिस्टन्स येणार, इथे काय ना इंडक्टन्स येणार. ठीक आहे, एक इथे शंट ब्रांच येणार. शंट ब्रांच मी सध्या दाखवते.
ठीक आहे. मग या ठिकाणी काय ना इथे येणार लोडच्या अक्रॉस व्होल्टेज कसं असणार V2. आता मला जेव्हा व्होल्टेज रेग्युलेशन पाहायचं मी नेहमी पाहणार कंझ्युमर साइडने. कंझ्युमर साइड म्हणजे काय लोड साइड. म्हणजे मी कोणत्या साइडने पाहणार नेहमी सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहणार, सप्लाय साइडने नाही पाहणार. ही सप्लाय साइड ही लोड साइड. मी काय करतो मी या ठिकाणी जेव्हा बघतो मी काय करतो यांना ना यांचा इफेक्ट ना इकडे ट्रान्सफर करतो. करू शकतो मी असं करू शकतो. या ठिकाणी मी म्हणतो पहा इथे काय येणार आहे आर इक्विव्हॅलेंट कोणता रेफर टू सेकंडरी. इथे काय येणार आहे एक्स इक्विव्हॅलेंट रेफर टू काय येणार आहे सेकंडरी येणार आहे. आणि जर मी इकडल्या तिकडे जर ट्रान्सफर केला तर इथे काय येणार आहे E2 E1 डॅश और तुम्ही याला V1 डॅश हे म्हणू शकता. और तुम्ही याला V1 डॅश हे म्हणू शकता. V1 ला तिकडे ट्रान्सफर करून टाकतो. या ट्रान्सफॉर्मरची आता काही गरज आहे का काहीच नाही. जर मी याला बघत असेल तर हे बघा हे काय ठीक आहे. इथे म्हणतो मी E2 और इज इक्वल्स टू E1 डॅश म्हणतो और अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू तुम्ही V1 डॅश हे म्हणू शकता. V1 डॅश हे म्हणू शकता. सगळं जर तिकडे ट्रान्सफर केलाय तर तुम्ही याला हे म्हणू शकता. आता बघायचं आता जसा तुमचा लोड चेंज होणार. जर मी नो लोडची गोष्ट करतो सुरुवात करू आपण नो लोड पासून. सुरुवात करू आपण नो लोड पासून. कोणत्या साइडनी पाहणार कंझ्युमर साइड. कंझ्युमर साइडनी जर नो लोड असेल तर करंट काय झाला झिरो झाला. करंट जर झिरो झाला तर अशा वेळेस नो लोड व्होल्टेज कोणता मिळते तुम्हाला नो लोड व्होल्टेज मिळते E2. नो लोड व्होल्टेज कोणता मिळते E2 मिळते. जो ईएमएफ इंड्यूस झाला तर सेकंडरीला E2 V2 राहतो. E2 काय राहतो V2 राहतो. आपण नो लोड व्होल्टेज कोणता म्हणू नो लोड व्होल्टेज जो मिळणार आहे तो कोणता मिळणार आहे E2 मिळणार आहे. आता जसा मी लोड कनेक्ट केलं आणि मी पाहतोय फुल लोड म्हणजे काय फुल लोडला काय होणार आहे रेटेड करंट फ्लो होणार. फुल लोडला काय होणार आहे रेटेड करंट फ्लो होणार. तर फुल लोडला पाहतोय फुल लोडला व्होल्टेज कोणता राहणार आहे हा राहणार आहे V2. आपण मॅग्निट्यूड मध्ये पाहतोय मी कुठेच फेजर दाखवलेले नाही. हे सगळं मॅग्निट्यूड मध्ये पाहतो. तर इथे काय येणार आहे फुल लोडवर काय येणार आहे फुल लोडवर येणार आहे V2 येणार आहे. मग आता रेटेड कुठला रेटेड तर आपला E2च राहतो. मग जर मी व्होल्टेज रेग्युलेशन पाहत असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन काय येणार आहे E2 मायनस V2 डिवाइडेड बाय काय येणार आहे E2 मायनस V2 डिवाइडेड बाय काय E2. आता पहा हे कसं काढलं V2 पहा कसं काढलं. मला सांगा हा सोर्स हा काय आहे लोड आहे तुमचा. जेव्हाही मी करंट फ्लो करेन या R इक्विव्हॅलेंट आणि X इक्विव्हॅलेंटच्या अक्रॉस काय व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. जेवढा जास्त करंट तेवढा जास्त काय होणार आहे याच्या अक्रॉस काय होणार आहे इथे होणार आहे व्होल्टेज ड्रॉप होणार. तर याच्या अक्रॉस जर व्होल्टेज ड्रॉप होत असेल तर सरळ मला दिसते हा E2 इनिशियलीला इनिंग व्होल्टेज दिला इथे काहीतरी ड्रॉप झाला याला काय मिळालं रिड्यूस व्होल्टेज मिळालं. आणि हा जो रिड्यूस व्होल्टेज मिळतोय हा डिपेंड करतोय लोडवर म्हणजे करंटवर. जेवढा लोड वाढवा तेवढा इथे ड्रॉप वाढतो. जर लोड कमी केला तर करंट कमी तर ड्रॉप काय कमी. पण जर लोड वाढला तर इथे काय होणार आहे ड्रॉप होणार आहे. आणि हा ड्रॉप जे आहे तुम्हाला जे आहे इथे व्होल्टेज कमी होऊन तुम्हाला मिळणार इथे मिळेल. जसं लोड चेंज होणार तसा इथला ड्रॉप एक होणार आहे चेंज होणार आहे. मग अशा सिच्युएशनला जे तुम्ही पाहताय इथे काय मिळते तुम्हाला मिळते आहे व्होल्टेज रेग्युलेशन मिळते. व्होल्टेज रेग्युलेशन काय आहे हे काय आहे चेंज मिळतो आहे व्होल्टेज मध्ये. आयडियली काय पाहिजे तर व्होल्टेज रेग्युलेशन काय पाहिजे झिरो पाहिजे. आयडियली काय पाहिजे होता व्होल्टेज रेग्युलेशन काय पाहिजे होता या ठिकाणी पाहिजे होता झिरो पाहिजे होता. पण प्रॅक्टिकली व्होल्टेज रेग्युलेशन हा झिरो राहत नाही. आपण ट्राय करतो त्याला नियर टू झिरो आणायचं. जर नियर टू झिरो आणायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागते याला कमी करावं लागते. R इक्विव्हॅलेंट आणि X इक्विव्हॅलेंट हे जर कमी असेल तर तुमचा व्होल्टेज रेग्युलेशन काय होणार आहे कमी होणार आहे. व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी आपल्याला काय असते कमीच पाहिजे असते. मग जर मी व्होल्टेज रेग्युलेशन इथे जर याच्यात पुट करत असेल मी डायरेक्ट इथे व्हॅल्यूज पुट करतो आहे. फेजर डायग्राम आपण म्हटलं आपण गेट ओरिएंटेशन नाही जाणार. आपण स्पेसिफिक आपल्या स्टेट गव्हर्नमेंट जर मी हे पाहत असेल मला दिसतोय की या दोघांचा डिफरन्स काय असणार याच्या अक्रॉसचा ड्रॉप.
या दोघांचा डिफरन्स काय असणार आहे, याच्या अक्रॉसचा काय असणार आहे, ड्रॉप असणार आहे. तर याच्या अक्रॉसचा जो ड्रॉप आहे हा राहणार तुमचा I2 R equivalent cos phi plus I2 x equivalent sin phi divided by काय E2 डिवाइडेड बाय काय येणार आहे, E2 येणार आहे. मी मॅग्निट्यूड मध्ये घेतोय म्हणून ते J वगैरे काही आला नाही तिथे. मी घेतोय याला मॅग्निट्यूड मध्ये म्हणून तिथे काय आला, J आला नाही. पुन्हा एकदा मी जे हे सांगतो मी याला पुन्हा एकदा याच्यात ऍड करेन. हे प्लस मायनस इथले आपण साइन चेंजेस होतात. प्लस असेल तर लॅगिंग लोड, मायनस असेल तर लीडिंग लोड. ठीक आहे, प्लस आणि मायनस काय होतात या ठिकाणी काय होतात, चेंज होतात. आता बघा जर मी याला बघत मला जर याला सॉल्व्ह करायचं आहे, मी काय करतो या I2 ला कॉमन काढतो. इथे आता डिवाइड मध्ये E2 बाय I2 पा E2 बाय I2. जर मी असं करत असेल E2 बाय I2, E2 कोणता व्होल्टेज आहे, रेटेड व्होल्टेज. E2 कोणता व्होल्टेज आहे, रेटेड व्होल्टेज. I2 कोणता आहे, आपण हे सगळं फुल लोडवर पाहतो. फुल लोडवर म्हणजे I2 कोणता आहे तुमचा, रेटेड करंट आहे. I2 काय तुमचा या ठिकाणी काय आहे, रेटेड करंट आहे. जर रेटेड व्होल्टेज डिवाइडेड बाय रेटेड करंट, त्या ठिकाणी आपण म्हणू या ठिकाणी काय मिळणार आहे, Z रेटेड मिळणार. और Z रेटेड पेक्षा तुम्ही त्याला म्हणू शकता Z बेस. तुम्ही काय म्हणू शकता या ठिकाणी म्हणू शकता तुम्हाला काय मिळणार आहे, Z बेस मिळणार आहे. जर Z बेस ने मी R इक्विव्हॅलेंट ला डिवाइड केले तर या ठिकाणी काय मिळणार आहे, इथे मी मला R पर युनिट आणि इथे काय मिळणार आहे, X पर युनिट. हा पर युनिट चॅप्टर आपण थोडासा पुढे बघतो पॉवर सिस्टम मध्ये वगैरे. ठीक आहे, पर युनिटचं सध्या आपल्याला काम नाही पडत. जेवढं छोटंसं काम पडतं तेवढं एक सांगतोय तुम्हाला. पर युनिट व्हॅल्यू काय असते, ऍक्च्युअल व्हॅल्यू डिवाइडेड बाय काय असते, बेस व्हॅल्यू. बेस व्हॅल्यू म्हणजे काय, जी हायेस्ट पॉसिबल व्हॅल्यू आहे तिला तुम्ही बेस व्हॅल्यू घेता. ते ही काय ऍक्च्युअल व्हॅल्यू डिवाइडेड बाय काय केलं तुम्ही, काय केलं, बेस व्हॅल्यू. तर तुम्हाला हे जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे हे बाहेर काय मिळते, हे मिळते R पर युनिट cos phi प्लस मी एक अजून साइन देतो माइनस x पर युनिट sin phi. हे काय तुमचं, हे आहे व्होल्टेज रेग्युलेशन. याला पर्सेंटेज मध्ये आले तसेच मल्टिप्लाय बाय 100 करून टाका. ठीक आहे, आता बघा हे प्लस मायनस काय आहे, जर प्लस असेल तर काय आहे, लॅगिंग लोड. प्लस असेल तर काय तुमचा काय, लॅगिंग लोड. मायनस साइन असेल तर इथे काय असणार आहे, इथे असणार आहे तुमचा लीडिंग लोड. लोड वरही काय करते, डिपेंड करते तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन. सोबत एक आणखी बघू की पॉवर फॅक्टर वर कसं काय डिपेंड करते. हा फॉर्म्युला फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथे आपल्याला एक डायग्राम ही काढायची आहे की पॉवर फॅक्टर वर जसा जसा तुम्ही पॉवर फॅक्टर चेंज करता कसा काय तुमचा व्होल्टेज रेग्युलेशन या ठिकाणी चेंज होतो. तर ठीक आहे, हे होतं प्लस आणि मायनस साठी. इथे काही कंडिशन्स आहे, त्या कंडिशन्स बघून घेऊ. जर मला पाहिजे असेल झिरो व्होल्टेज रेग्युलेशन, मला पाहिजे आहे झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. आता पहा मला झिरो व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे याची व्हॅल्यू किती पाहिजे, झिरो. याची व्हॅल्यू किती पाहिजे, झिरो पाहिजे. मला एक सांगा, जर हा लॅगिंग लोड असेल म्हणजे काय, प्लस आहे, म्हणजे काय प्लस आहे. आता जर मला झिरो व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे मला सांगा R पर युनिट निगेटिव्ह असतो का, नाही, मॅग्निट्यूड आहे पॉझिटिव्ह. कॉस ची व्हॅल्यू जे अँगल आपण 0 to 90 डिग्री पर्यंतच पाहतो, कॉस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहते 0 to 90 पर्यंत. साइन ची व्हॅल्यू काय राहते, पॉझिटिव्ह राहते 0 to 90 पर्यंत. एक्स पर युनिट ची व्हॅल्यू पण काय राहते, पॉझिटिव्ह राहते. मग अशा वेळेस मला सांगा, हे जर मी लॅगिंग लोड घेतलं, जर मी लॅगिंग लोड घेतला तर कधीतरी पॉसिबल आहे का व्होल्टेज रेग्युलेशन झिरो, नाही, कधीच पॉसिबल नाही. व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल आहे झिरो जेव्हा तुमचा असेल लीडिंग लोड. जेव्हा तुमचा काय असेल लीडिंग लोड. मी इथे लिहितो कंडिशन फॉर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. मला झिरो व्होल्टेज रेग्युलेशन केव्हा मिळेल, हे नेहमी मिळेल मला लीडिंग लोडवर और इवन एक और इवन. जर तुम्ही म्हटलं सर युनिटी पॉवर फॅक्टर लोड आहे, जर तुम्ही म्हटलं सर युनिटी पॉवर फॅक्टर लोड आहे, युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे फाय किती राहते, झिरो.
फाय राहते झिरो. ठीक आहे. अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट झिरो राहणार तेव्हा आपण त्याला युनिटी पॉवर फॅक्टर म्हणतो. ठीक आहे. अँगल जर झिरो, फाय ची व्हॅल्यू तुम्ही इथे झिरो टाकली, हा किती झाला 1. cos फाय किती झाला 1. हा किती झाला sin झिरो ची व्हॅल्यू किती असते 0. ही 0 झाली. जर युनिटी पॉवर फॅक्टर घेतला तरीही तुम्हाला जे आहे या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन मिळते R पर युनिट. तरी तुम्हाला काय मिळते आहे R पर युनिट मिळते. हिला लिहायचं म्हणजे आता युनिटी पॉवर फॅक्टर साठी सांगितलं ते नोट्स मध्ये लिहायचं व्यवस्थित की कसं राहतं काय राहतं. आता जर मी पाहतो हे मी म्हटलं की हे पॉसिबल नाही, मी लीडिंग याच्यावर आहे, तर मला कंडिशन पाहिजे तर R पर युनिट cos फाय मायनस x पर युनिट sin फाय इज इक्वल टू काय 0. मला 0 व्होल्टेज रेग्युलेशन पाहिजे. कोणत्या पॉवर फॅक्टरवर. आता पहा एक R पर युनिट कधी चेंज होत नाही, x पर युनिट चेंज नाही होणार. का बरं पहा या ठिकाणी जे मी सांगतो त्याकडे थोडंसं लक्ष द्या. x पर युनिट ही चेंज नाही होणार. का बरं. कारण तुम्ही ना फुल लोडवर पाहता म्हणजे रेटेड करंट लोडला करंट चेंज नाही होत आहे. करंट जर चेंज नाही होत आहे तर लिकेज फ्लक्स हे चेंज नाही होणार. आणि जो लिकेज रिएक्टन्स ज्याला तुम्ही x म्हणता, ज्याला तुम्ही काय म्हणता x म्हणता, हा पण कधीही चेंज नाही होणार. करंट चेंज नाही होत. करंट चेंज झाला तर हे चेंज झालं तर म्हणजे R पर युनिट x पर युनिट ची व्हॅल्यू चेंज नाही होत. ठीक आहे. चेंज कोणता होता है, चेंज होता है लोड. लोड चेंज होता म्हणजे तुम्ही काय करता इथे काय करता पॉवर फॅक्टर काय करता चेंज करता. जर पॉवर फॅक्टर चेंज केला तर आता पहा मला जर इथे बघत असेल ते काय म्हणते R पर युनिट cos फाय इज इक्वल टू x पर युनिट sin फाय. मी इथे म्हणतो tan फाय इज इक्वल टू tan फाय इज इक्वल टू काय मिळते R पर युनिट डिवाइडेड बाय काय x पर युनिट. दोघांचे पण बेस काय असतात, बेस असतात तुमचे z बेस असतात. मी असंही म्हणू शकतो की इज इक्वल टू R इक्विव्हॅलेंट अपॉन x इक्विव्हॅलेंट. ह्याच्यामध्ये तुम्ही पहा नेहमी त्या tan फाय च्या व्हॅल्यू राहतात. नेहमी ज्या tan फाय च्या व्हॅल्यू राहतात tan फाय ची व्हॅल्यू नेहमी काय असते x बाय r. आपण काय घेतलं ऍक्च्युअल tan फाय काढत असं काय असते x बाय r निघत असते. या ठिकाणी काय r बाय x आला. जर तुमचा हा अपोजिट होत असेल तर इथे काय तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन काय तर 0 आहे. मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो आहे या सेम सिमिलर और जे एक्झॅक्ट कंडिशन्स आहे या शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी पण व्हॅलिड आहे. जर तुम्हाला इथे या कंडिशन्स लक्षात राहिला तर तिथेही त्या कंडिशन्स जे आहेत त्या तुम्हाला कळतात. काहीच नाही करायचं, फक्त हे लक्षात ठेवायचं याच्यावरनं झिरोची कंडिशन आणते. झिरोची कंडिशन काय तुम्हाला काय पाहिजे, हे पाहिजे 0. मायनस साइन असेल तेव्हा 0 येणार, प्लस साइन असेल तर 0 पॉसिबलच नाही. आता अशा कंडिशनला इथे जे आहे cos फाय पण पहा. cos फाय जर मी याला सॉल्व करत असेल तर cos फाय काय येते, cos फाय येते x पर युनिट डिवाइडेड बाय z पर युनिट और इथे x इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय z इक्विव्हॅलेंट. इथे आहे इथे काय आलं, ही जी आहे ही आहे कंडिशन फॉर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. हे आहे कंडिशन फॉर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. पहा cos फाय ची व्हॅल्यू काय असते r बाय z असते. आली काय x बाय z आली काय x बाय z. याच्यावरच काढलेली आहे ती काय आली आहे, ती आली आहे x बाय z आलेली आहे. अशा वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायचं, तुम्हाला ऍक्च्युअली हे सांगतो तुम्हाला की कसं काय झिरो व्होल्टेज रेग्युलेशन तुम्हाला मिळू शकतं. मला सांगा झिरो व्होल्टेज रेग्युलेशन साठी कंडिशन काय तुमचा काय होता, याच्यावरच ड्रॉप व्हायचा. याच्यावरच काय होता ड्रॉप व्हायचा. मेजर जो ड्रॉप असते ना तो रेझिस्टन्सच्या अक्रॉस नसते. मेजर ड्रॉप असते तुमच्या या रिएक्टन्सच्या अक्रॉस. कारण रिएक्टन्स इज मच ग्रेटर दॅन रेझिस्टन्स. रेझिस्टन्स जनरली कॉपरची वाइंडिंग आहे तर खूप कमी राहतो. कॉपरच्या वाइंडिंग साठी रेझिस्टन्स काय राहतो खूप कमी राहतो. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, रिएक्टन्सला गायब करायचं. रिएक्टन्सला काय करायचं, गायब करायचं आहे. रिएक्टन्सच्या अक्रॉस सगळ्यात जास्त व्होल्टेज ड्रॉप होऊ राहिला. अशा वेळेस तुम्ही काय करता माहिती आहे का, तुम्ही घेता लीडिंग लोड. हे सगळं चालू बघायचं लीडिंग लोडसाठी. तुम्हाला इथे माहिती आहे की जर एक इंडक्टर आहे त्याचा इफेक्ट कॅन्सल आउट करू शकते, एक कॅपॅसिटरच करू शकते. जर मी असा एक कॅपॅसिटर चूज केला ज्याची व्हॅल्यू अशी काही आहे की जो या रिएक्टन्सला काय करू राहिला, एलिमिनेट करू राहिला, और या टोटल इम्पिडन्सला पण काय करू राहिला, एलिमिनेट करू राहिला. असा जर मी कॅपॅसिटर चूज केला और असा जर मी लोड चूज केला तेव्हा आपल्याला झिरो व्होल्टेज रेग्युलेशन मिळू शकतं. ओके, तर हे काय आहे कंडिशन फॉर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन. जर मला आता कंडिशन फॉर मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन जर बघायचं असेल तर कंडिशन फॉर
तुम्हाला काय करावं लागते, जर मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन मॅक्सिममची कंडिशन किंवा म्हणते तुम्ही काय करता, डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू कुठली तरी व्हॅल्यू. काय करता, विथ रिस्पेक्ट टू याला इथे आता कंडिशन फॉर मॅक्सिमम. मॅक्सिमम किंवा म्हणजे जेव्हा तुमचा लॅगिंग लोड असतो तेव्हा, जर तुमचा लॅगिंग लोड असतो तेव्हा त्या सिच्युएशनलाच काय म्हणते तुम्हाला म्हणते मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन. अशा वेळेस तुम्ही काय करता, व्होल्टेज रेग्युलेशनला पहिले डिफरन्शिएट करता, इक्वेट करणार 0 सोबत. कशाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करणार, विथ रिस्पेक्ट टू फाय. विथ रिस्पेक्ट टू काय करणार, फाय काय करणार, डिफरन्शिएट करणार आणि त्याला इक्वेट करणार 0 सोबत. तुम्हाला काय कंडिशन मिळेल. जर मी डिफरन्शिएट वगैरे करतो, साइन याच्यासोबत का कॉसचा काय असते, साइन बनून जाणार. कॉसचा काय बनून जाणार, साइन. ठीक आहे, कॉसचा सॉरी मायनस साइन आणि साइनचा काय बनून जाणार, कॉस. आणि तुम्ही लॅगिंग याच्यावर पाहताय, सिंपल मध्ये मी डायरेक्टच लिहितो याला, जे आहे कंडिशन फॉर मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन पाहिजेच नसते आपल्याला. मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन ते इथे पहा, कंडिशन काय मिळते, tan phi इज इक्वल्स टू r पर युनिट डिवाइडेड बाय x पर युनिट, और याला म्हणू शकता तुम्ही r इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय x इक्विव्हॅलेंट cos phi इज इक्वल्स टू काय असणार आहे, इथे असणार आहे r पर युनिट डिवाइडेड बाय z पर युनिट, और इज इक्वल्स टू तुम्ही म्हणू शकता r इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय x इक्विव्हॅलेंट. ही काय आहे, कंडिशन फॉर मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन. मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी मिळणार तुम्हाला लॅगिंग लोडवर. नेहमी काय मिळणार आहे तुम्हाला, काय मिळणार आहे, लॅगिंग लोडवर मिळणार आहे. आता एक बघा, हा जो व्होल्टेज रेग्युलेशनचा कन्सेप्ट सांगितला ना, हा तसा 3 ठिकाणी व्हॅलिड आहे. एक मी म्हटलं ट्रान्सफॉर्मर, दुसरा तुमचा शॉर्ट ट्रान्सफॉर्मर, तिसरा अल्टरनेटर. अल्टरनेटर मध्ये पण सेम कंडिशन, आर आणि एक्सच येणार आहे. जे काय करतात, व्होल्टेजच्या अक्रॉस काय असते, व्होल्टेज ड्रॉप होत असते. हेच व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला काय करायचे, कमी करायचे. आता ही जी डायग्राम करतोय, डायग्राम मध्ये थोडंसं क्लिअर होऊन जाणार. पहा काय या ठिकाणी एका ऍक्सिसवर घेतोय व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन कॅन बी पॉझिटिव्ह, कॅन बी निगेटिव्ह और कॅन बी झिरो. मी इथे घेतो हा आहे व्होल्टेज रेग्युलेशन. इकडे काय पॉझिटिव्ह, इकडे काय असणार आहे, इकडे असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. या ठिकाणी पहा, इथे काय घेतो, या ओरिजिन वर घेतो जो आहे, इथे घेतो युनिटी पॉवर फॅक्टर. इथे काय आहे, युनिटी पॉवर फॅक्टर. या साइडला मी म्हणतो इकडे आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर, आणि या ठिकाणी काय आहे, इकडे आहे लीडिंग पॉवर फॅक्टर. लीडिंग पॉवर फॅक्टर पहा, एक कंडिशनला बघू. जर पॉवर फॅक्टर युनिटी पण असेल, पहा मला सांगा, युनिटी पॉवर फॅक्टरवर व्होल्टेज रेग्युलेशन 0 होतं का, नाही. ते किती होतं, r पर युनिट होतं. ते किती होतं, r पर युनिट होतं. मी या ठिकाणी जातो. लॅगिंग वर काय होतं, व्होल्टेज रेग्युलेशन प्लस साइन, याची प्लस साइन राहायची, तर नेहमी काय असणार आहे, ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. व्होल्टेज रेग्युलेशन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि आपण पाहिलं लीडिंग पॉवर फॅक्टरवर काय माहिती, व्होल्टेज रेग्युलेशन काय माहिती, निगेटिव्ह. इथे काय माहिती, 0 मिळते. व्होल्टेज रेग्युलेशन काय माहिती, 0 मिळते. त्याला जर हा कर्व बघायचा असेल तर हा कर्व राहता ऍक्च्युअली असा. ठीक आहे, थोडासा या गाइड मध्ये अशा याच्यात जो आहे कर्व, असा थोडासा कर्व मध्ये थोडा चेंजेस झाला आहे, मी करेक्ट करतो. हा राहता व्होल्टेज रेग्युलेशनचा कर्व. पहा, जर मी लॅगिंग पॉवर फॅक्टरची गोष्ट करत असेल, इथे पहा हे कंडिशन लिहायचे, इथे त्याच्यातच येतात. जर लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन ऑलवेज राहणार आहे पॉझिटिव्ह. लॅगिंग पॉवर फॅक्टरला व्होल्टेज रेग्युलेशन काय राहणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह राहणार आहे, कारण ते ड्रॉप होणार. आणि ते जे आहे त्याला आपण पाहिलं होतं, ते काय म्हणतात, प्लस साइन येते. तिथे काय ते प्लस साइन येते, तर अशा वेळेस व्होल्टेज रेग्युलेशन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. तेच जर मी युनिटी पॉवर फॅक्टरची गोष्ट केली तर युनिटी पॉवर फॅक्टर व्होल्टेज रेग्युलेशन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. पण जेव्हा लीडिंगची गोष्ट करतो तर लीडिंग वर तिन्ही व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल आहे. एक पॉझिटिव्ह, दुसरा 0 आणि तिसरा काय, निगेटिव्ह.
याच्या बाबतीत जेव्हा जे बी गुप्ताचे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह कराल तर त्याच्यामध्ये थोडी डिफिकल्टी येऊन जाणार. ती डिफिकल्टी काय की त्यांनी असं म्हटलं असेल की एखाद्या क्वेश्चनला असं म्हटलं असेल की जर लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर या ठिकाणी जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते काय असणार आहे निगेटिव्ह असेल. ठीक आहे, असं कुठेतरी एक मेन्शनिंग आहे, मेन्शनिंग झालेलं आहे. तर थोडंसं केअरफुल पाहिजे. याच्याकडे व्होल्टेज रेग्युलेशन लीडिंग साठी पॉझिटिव्ह पण पॉसिबल आहे, झिरो पण पॉसिबल आहे आणि काय तुमचा निगेटिव्ह पण काय आहे पॉसिबल आहे. त्याच्या रिगार्डिंग जेवढेही क्वेश्चन्स आहे जे बी गुप्तामध्ये त्यांना सॉल्व्ह करा आणि काहीही तुमचे डाऊट असेल तर हे मला सेंड करा. थोडंसं बघा, थोडासा एक पुन्हा याच्यात एक थोडा करेक्ट करतोय. सांगताना मी व्यवस्थित सांगितलं, लिहून देताना इथे लिहिताना थोडासा रॉंग झाला. पहा इथे जे आहे जे tan phi ची जी व्हॅल्यू आहे ती यायला पाहिजे x पर युनिट डिवाइडेड बाय r पर युनिट आणि हे येणार आहे x इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय r इक्विव्हॅलेंट. जे मी लिहिलं त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम असा झाला की 0 व्होल्टेज रेग्युलेशन मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशनच्या कंडिशन सारख्याच आहेत. ऍक्च्युअली डिफरन्शिएट केला tan phi काय आहे x पर युनिट डिवाइडेड बाय, आपण म्हणतो ना tan इज इक्वल टू काय असतं x बाय r. जर x बाय r असेल तर तुमचं काय होणार आहे या ठिकाणी काय होणार आहे, हे होणार आहे व्होल्टेज रेग्युलेशन काय होणार आहे मॅक्सिमम, जे आपल्याला नको होतं. आणि या ठिकाणी पण एक थोडंसं जे आहे r इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय काय z इक्विव्हॅलेंट एक छोटीशी मिस्टेक झाली, तिला थोडं करेक्ट करू.